Again, दार बंद करा पूर्ण. Okay, we have taken the two problems of air gap. The next two problems we will take. Take down the third problem. आवाज येतोय ना? Yes or no? Okay. Take down the third problem that we are going to see. A circular iron ring has a mean circumference of 1.5 meter
and a cross sectional area of 0.01 meter square. 0.01 meter square. 0.01 meter square. Full stop. A saw cut SAW. A saw cut of 4 mm is made in the ring. Full stop. Calculate the magnetizing current. Required to produce a flux of 0.8 milliweber. 0.8 milliweber in the air gap. If the ring is bound with a coil of 175 tons, full stop. Assume the relative permeability. Of iron as 400 and leakage factor 1.25. Okay, see what is given, the data. Now here they have not given neglect, leakage and fringing, but leakage factor दिलेला आहे. लीकेज फॅक्टर दिलेला आहे म्हणजे तिथं लिकेज झालेला आहे. तर फ्रिंज फॅक्टर दिला नाही आपल्याला. जसं लिकेज फॅक्टर असतो, लिकेज झालेला असेल तसं फ्रिंजिंग झालं तर फ्रिंज फॅक्टर असते. फ्रिंज फॅक्टर दिलेला आहे म्हणजेच निग्लेक्ट लिकेज करायचं नाही आपल्याला, कारण की लिकेज फॅक्टर दिलेला आहे आणि फ्रिंज फॅक्टर दिला नाहीये म्हणजे निग्लेक्ट फ्रिंजिंग अज्युम करायचं आहे. आता मी एक गोष्ट सांगते आहे की काय काय प्रॉब्लेम मध्ये काय होतं एअर गॅपच्या, की त्यांनी सांगतात निग्लेक्ट लिकेज अँड निग्लेक्ट फ्रिंजिंग. त्यावेळेस आपण ते कंडिशन जी काय आहे फायची आणि एरियाची ती आपल्याला वापरायची आहे. खरं काय काय प्रॉब्लेम मध्ये सांगतात की एअर गॅप आहे, एअर गॅप असा आहे 1 mm चा आहे, 2 mm चा आहे. देन यू कॅन आयडेंटिफाय दॅट प्रॉब्लेम इज ऑफ एअर गॅप. एअर गॅप आणि आयएम पाथ वेगवेगळे दिलेले असणार आहेत, त्यामुळे तुम्ही आयडेंटिफाय करू शकता की तो प्रॉब्लेम एअर गॅपचा आहे. आणि त्या प्रॉब्लेम मध्ये काय काय प्रॉब्लेम मध्ये निग्लेक्ट लिकेज अँड फ्रिंजिंग दिलं नसतं. ओके, खरं का तुम्ही अज्युम करायचं असतं, कारण की तुम्हाला एकदा कळाला की तो एअर गॅपचा प्रॉब्लेम आहे आणि जरी प्रॉब्लेम मध्ये जर निग्लेक्ट लिकेज अँड फ्रिंज फॅक्टर दिलं नाही तर तुम्ही तो अज्युम करायचा आहे, कारण की दे हॅव नॉट गिवन द लिकेज फॅक्टर. जर आता यामध्ये काय होत आहे, या प्रॉब्लेम मध्ये लिकेज फॅक्टर दिलेला आहे. जेव्हा लिकेज फॅक्टर दिलेला असतो म्हणजे लिकेज झालेला आहे, त्यावेळेस तिथे अज्युम करायचं नाही निग्लेक्ट लिकेज. तर त्यांनी फ्रिंज फॅक्टर दिलाय का नाही, म्हणजे फ्रिंजिंग होते. फ्रिंजिंग काय झालेलं आहे तिथं, फ्रिंज फॅक्टर दिला नाहीये म्हणजे यू आर गोइंग टू निग्लेक्ट द फ्रिंजिंग. अज्युम करायचे, तिथं निग्लेक्ट करायचे तुम्ही फ्रिंजिंग. खरं निग्लेक्ट लिकेज करायचं नाही, कारण की लिकेज फॅक्टर दिलेला आहे. तर काय काय प्रॉब्लेम मध्ये दे विल गिव्ह यू निग्लेक्ट लिकेज अँड फ्रिंजिंग, but in some problem they will not give you leakage factor, but you are going to assume that leakage, neglect leakage and neglect fringing. काय काय मग त्यावेळेस लक्षात यायला पाहिजे कधी अज्युम करायचं आहे. अगोदरच्या प्रॉब्लेम मध्ये आता जो सेकंड प्रॉब्लेम आपण घेतला होता, सेकंड जो प्रॉब्लेम घेतला होता ना, त्यामध्ये दिलं नव्हतं त्यांनी निग्लेक्ट लिकेज अँड फ्रिंजिंग. खरं मी तिथं मेन्शन केलं होतं निग्लेक्ट लिकेज अँड फ्रिंजिंग. मग तिथं तो एअर गॅपचा प्रॉब्लेम आहे तुमच्या लक्षात आलं होतं, कारण की एअर गॅप ऑफ 1 mm सांगितलं होतं. मग तिथं काय करायचं आहे, तुम्हाला अज्युम करायचं आहे निग्लेक्ट लिकेज आणि फ्रिंजिंग. या प्रॉब्लेम मध्ये लिकेज फॅक्टर दिलेला आहे, त्यामुळे लिकेज होते तिथं अज्युम करायची गरज नाही. खरं फ्रिंजिंग
तुम्हाला अज्युम करायला लागते निग्लेक्ट फ्रिंजिंग. मग या अशा प्रॉब्लेम मध्ये तुम्ही तिथं लिहून घ्या पाहिजे असेल तर की इन एअर गॅप प्रॉब्लेम इफ दे हॅव नॉट गिवन लिकेज फॅक्टर यू हॅव टू अज्युम लिकेज अँड फ्रिंजिंग ऍज निग्लेक्टेड. म्हणजे निग्लेक्ट लिकेज आणि निग्लेक्ट फ्रिंजिंग करायचं आहे, अज्युम करायचं आहे. जर दिला असेल प्रॉब्लेम मध्ये ठीक, दिला नसेल तर अज्युम करा. फक्त एअर गॅपच्या प्रॉब्लेम मध्ये, सिंपल मध्ये नाही. आता इथे काय दिलेलं आहे, अ सर्क्युलर आयर्न रिंग हॅज मीन सर्कम्फरन्स. सो आय विल ड्रॉ द फर्स्ट रिंग. So this is a circular iron ring which has a mean circumference of 1.5 meter. Mean circumference means total L. They have given 2 pi r mean circumference and त्याची value काय आहे, that is 1.5 मीटर दिलेली आहे, लेंथ दिलेली आहे. आणि क्रॉस सेक्शनल एरिया दिलेला आहे. क्रॉस सेक्शनल एरिया किती दिलेला आहे, 0.01 मीटर स्क्वेअर, 0.01 मीटर स्क्वेअर. सॉ कट म्हणजे काय, हा एक कट केलेला आहे छोटासा सॉ कट ऑफ 4 mm. म्हणजे ह्याची लेंथ किती दिलेली आहे, LG 4 mm. that is 4 into 10 raised to minus 3 meter. Okay, is made in the ring. Calculate the magnetizing current. Means you are going to calculate the current. I आपल्याला फाइंड आउट करायचा आहे, I find out करायचा आहे. So to find, I have written here, you are going to find out the total current I. Total current I find out करायचा आपल्याला. Required to produce the flux of 0.8 milliweber. जे काय फ्लक्स दिलेला आहे यामध्ये, फ्लक्स ऑफ 0. milliweber in the air gap. एअर गॅप दिलेला आहे, म्हणजे कुठं फ्लक्स आहे, हा एअर गॅप मध्ये फ्लक्स आहे. हा जो फ्लक्सची व्हॅल्यू दिलेली आहे, म्हणजे इथला फ्लक्स दिलेला आपल्याला, म्हणजे फाय इन एअर गॅप म्हणजे 5G ची व्हॅल्यू दिलेली आहे. आणि ती 5G ची व्हॅल्यू किती आहे, 0.8 milliweber आहे. So it will be 0.8 into 10 raised to minus 3 Weber. In the air gap, if the ring is bound with a coil of 175 tons, number of tons 175 tons दिलेले आहेत, number of tons. Assume the relative permeability of iron. They have given mu Ri. Relative permeability of iron दिलेली आहे, I. Relative permeability of iron is 400. And leakage factor. Leakage factor कशाने डिनोट करतो आपण, leakage factor denoted by what factor, by what symbol, leakage factor. सांगू शकेल का, लिकेज फॅक्टर कशाने डिनोट करतात, लिकेज कोएफिशिएंट, लिकेज फॅक्टर, हॉपकिन्सन फॅक्टर, लॅम्बडा. लॅम्बडा. ओके, सो दे हैव गिवन that is leakage factor lambda, it is equal to 1.25. 1.25 दिलेला आणि त्यांनी फाइंड आउट करायला सांगितलेलं आपल्याला, that is current, capital I. Okay, now what is there, they have given the leakage factor. They have given what, the leakage factor. Leakage factor म्हणजे लिकेज झालेला आहे तिथे, लक्षात घ्या. लिकेज झालेला असेल तर काय आहे, लिकेज फॅक्टर काय आहे, इंडिकेट करतो. व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर लिकेज फॅक्टर, लॅम्बडा इज इक्वल टू phi I divided by phi G. That is the flux in the iron part divided by flux in the air gap. It is equal to useful flux divided by lambda. It is equal to lambda. त्यामध्ये तुम्हाला लॅम्बडाची व्हॅल्यू माहिती आहे 1.25 आहे, गॅपचा फ्लक्स माहिती आहे, तुम्ही phi I कॅल्क्युलेट करा. दॅट इज द फ्लक्स इन आयर्न पाथ, फ्लक्स इन आयर्न रिंग. ओके, फ्लक्स इन आयर्न रिंग तुम्हाला मिळून जाईल. तो तुमचं पहिले इंटेन्शन काय सोल्युशनचं ते तुम्ही फाइंड आउट करायचं आहे. व्हॉट इज दॅट, डिपेंडिंग अपॉन लॅम्बडा व्हॅल्यू, लॅम्बडा इज नथिंग बट phi I divided by phi G. You know phi G value, you know lambda value, calculate the value of phi. Once you have calculate the phi and phi G, आता आपलं काय आहे, they have told what, neglect
लिकेज इज आहे, सो यू आर नॉट गोइंग टू निग्लेक्ट द लिकेज. बट फ्रिंज फॅक्टर दिलाय का? नाही. म्हणजे फ्रिंजिंग निग्लेक्ट करायचा आहे. जर फ्रिंजिंग निग्लेक्ट करायचं असेल तर व्हॉट इज द फॉर्म्युला? निग्लेक्ट फ्रिंजिंग. Leakage you are not going to neglect because leakage factor is given. Therefore, AI it is equal to AG, it is equal to A. फॉर्म्युला मध्ये जिथे A आहे, जिथे AG आहे, तिथे तुम्ही A म्हणून टाकायचं आहे. आणि आपण लॅम्बडा व्हॅल्यू दिलेली आहे, त्याच्यावरून फायची व्हॅल्यू, आय ची व्हॅल्यू फाइंड आउट करायचे. लॅम्बडा किती दिलेला आहे? 1.25. फाय आय माहित नाही आपल्याला, आणि फाय जी दिलेला आहे 0.8 into 10⁻³ So you will get the value of phi I. What is that phi I? Phi I ची व्हॅल्यू तुम्हाला मिळून जाईल. ती काय आहे? 10⁻³ वेबर. हा झाला तुमचा काय आहे? phi I ची व्हॅल्यू. Okay with this? Yes, ma'am. Okay, now आता तुम्हाला इथे एल माहिती आहे, लक्षात घ्या. आता आपल्याला फॉर्म्युला यूज करायचा आहे, एस इज इक्वल टू एस आय प्लस एच जी चा फॉर्म्युला यूज करायचा आहे, लक्षात घ्या. ओके, खरं आता फॉर्म्युल्यामध्ये एल दिलेलं आहे, टोटल लेंथ, आणि एल जी तुम्हाला माहिती आहे, एल इट इज इक्वल टू एल आय प्लस एल जी. एल इट इज इक्वल टू एल आय प्लस म्हणजे टोटल मीन सर्कम्फरन्स म्हणजेच काय? टोटल सर्कम्फरन्स दिलेला आहे रिंगचा, म्हणजे एल दिलेला आहे. मग एल माहिती आहे, एल जी माहिती आहे, मग लेंथ ऑफ दॅट आयर्न पाथ तुम्हाला कॅल्क्युलेट करायची आहे. त्यामुळे सेकंड पार्ट काय येतो आपला आहे, टोटल लेंथ इट इज इक्वल टू एल आय प्लस एल जी. त्यापैकी टोटल लेंथ तुम्हाला माहिती आहे 1.5 आहे, एल आय माहित नाही आपल्याला, आणि एल जी किती आहे? 4 into 10⁻³ So calculate the value of Li. Calculate the value of what? That is Li. What you will get Li? L minus 4 into 10⁻³ ब्रॅकेट मध्ये घाला हे. 1.496. 1.496. 496. So you will get the value 1.496 meter. आता ही तुमची व्हॅल्यू जी आलेली आहे, तुम्हाला एल मिळालेला आहे, लॅम्बडा मिळालेला आहे. आता काय करायचं आहे थर्ड केस मध्ये? Now you are going to calculate what? You are going to use the formula, that is S is equal to SI plus Hg. Total reluctance is equal to SI plus Hg you are going to use. So whether you have written all this part? Yes, ma'am. बाकीच्यांनी लिहिलंय का? Yes, ma'am. No, ma'am. No, ma'am. लिहिले नाहीये त्यांनी लिहून घ्या एवढा पार्ट. So I can rub it and I will show you how you are going to use the formula SI plus Hg.
झालं का? Can I wrap this? Yes, ma'am. Okay. Now the next part that we are going to see. See, for iron path, we are going to calculate SI. Okay, for iron path. So it will be Li divided by mu 0 mu Ri into AI. So Li किती दिलेला आहे आपल्याला? कॅल्क्युलेट केलेला आहे आपण Li ची व्हॅल्यू. व्हॉट इज दॅट Li व्हॅल्यू? 1.496 4 pi into 10 raised to minus 7 into mu Ri. What is mu Ri value? Relative permeability of iron 400 and area A we have taken. So divide this factor and divided by A you get. So it will be SI. Similarly, calculate for air gap. So Hg it is equal to Lg divided by mu 0 mu Rg into Ag. So it will be Lg part is, what is Lg? 4. 4 into 10 raised to minus 3 divided by 4 pi into 10 raised to minus 7 into Ag 1, that is mu Rg 1 and that is A. So calculate that Hg part divided by A. What it is coming? काय येते? First part SI. सांगू शकेल का कोणी? SI ची व्हॅल्यू किती येते? Anyone? (1.496) divided by bracket मध्ये 4 shift pi into 10 raised to minus 7 into 400. What is that value? गर्ल्स मध्ये
2976.19. 2976.19 16.19. divided by A. Similarly, HG 3183.09. 3183.09 3.09. divided by A. आता इथं लिकेज फॅक्टर दिलेला आहे, लक्षात घ्या. आता आपण इथं टोटल S इज इक्वल टू SI प्लस HG चा फॉर्म्युला यूज करायचा नाही. इथं काय आहे, SI दिलं माहिती आपण कॅल्क्युलेट केले, HG कॅल्क्युलेट केलेला आहे. आता काय आहे, लिकेज फॅक्टर दिलेला आहे, त्यामुळे जो आयन पाथचा जो फ्लक्स आहे तो वेगळा आहे आणि एअर गॅपचा फ्लक्स आहे तो वेगळा आहे. दोन्ही पण एकच फ्लक्स नाहीयेत, लक्षात घ्या. लिकेज फॅक्टर असल्यामुळे phi I it is different from that of phi G. Therefore, you are not going to use total S is equal to SI plus HG. का कारण सांगते मी तुम्हाला. S is कळलं ना अगं काय कोण आहे, S is equal to स्विच ऑफ हे करा, म्यूट करा. S is equal to SI plus HG केलं तर S चा फॉर्म्युला काय आहे, टोटल MMF डिवायडेड बाय फाय. इथं टोटल फ्लक्स घेतो आपण, लक्षात घ्या फाय. आणि आता टोटल फ्लक्सची व्हॅल्यू आपल्याला दिली नाहीये, आपण म्हणत नाहीये की आपण ऍड करू शकत नाहीये टोटल फ्लक्स इथं फाय प्लस फाय जी. काय करायचं आपल्याला, इथं जो काय तुम्हाला SI मिळालेला आहे, SG मिळालेला आहे, इथं फ्लक्स टोटल फ्लक्सची व्हॅल्यू दिली नाही, फ्लक्स इथं फाय आय आणि फाय जी अशा व्हॅल्यू माहिती आपल्याला. त्यामुळे आपण काय करतोय, हा फॉर्म्युला S इज इक्वल टू SI प्लस HG घेत नाही. त्याच्याऐवजी आता इथं मी काय करणार आहे, लक्षात घ्या. SI ला काय, अकॉर्डिंग टू द ओम्स लॉ, SI ला मी काय केलेलं आहे, मल्टिप्लाय केलेला आहे बाय फाय आय. व्हॉट इज दॅट, मल्टिप्लाय केलेला आहे बाय फाय आय. जसं तुमचं काय आहे, रेजिस्टन्सला तुम्ही मल्टिप्लाय करता आहात बाय व्हॉट, दॅट इज करंट IR. तुम्हाला काय मिळते, व्होल्टेज ड्रॉप मिळतोय. तसंच मी काय करते आहे, फाय इंटू S दॅट इज I इंटू R, दॅट इज वन व्होल्टेज ड्रॉप आय हॅव टेकन, वन दॅट इज MMF आय हॅव टेकन. S इंटू फाय, S इंटू फाय म्हणजेच काय मिळते, MMF मिळत आहे. हा झाला आयन पार्टचा MMF, तो तुम्ही कॅल्क्युलेट करायचा आहे. प्लस व्हॉट विल बी दॅट, SG प्लस 5G, that will be what, MMF of the gap part, and that will be nothing but the total MMF. That will be nothing but the total MMF. हा आपल्याला फॉर्म्युला यूज करायचा आहे. सेम आहे जसं तुमचं इथं काय आहे, तुम्ही कुठला फॉर्म्युला यूज करता. इथं मी अगोदर काय सांगितलेलं आहे, S इज इक्वल टू SI प्लस HG चा फॉर्म्युला यूज करताय नेहमी. कारण लिकेज फॅक्टरच्या वेळेस काय होत आहे, S आपण काय कन्सिडर करतो, MMF डिवायडेड बाय फाय. टोटल फाय तर तुम्हाला माहित नाहीये, त्यामुळे टोटल फाय माहित नाहीये, त्यामुळे फाय फक्त जो आहे डिवायडेड बाय, तो तुम्ही प्रत्येकाला मल्टिप्लाय करा. फाय आय इंटू फाय जी, SI इंटू फाय आय प्लस SG इंटू फाय जी. सो दॅट विल बी नथिंग बट, इथं जो तुमचा MMF डिवायडेड बाय, S म्हणजेच काय लिहिताय तुम्ही, MMF डिवायडेड बाय फाय लिहिताय. मग इथं जो फाय येतोय ना, तो फक्त मल्टिप्लाय करायचं प्रत्येक आयन. हा आयन पार्ट साठी झालेला आहे, 5G पार्ट हा ह्याच्यासाठी झालेला आहे. फक्त फाय तिथं मी मल्टिप्लाय करते वेगवेगळे, बाकीचं सगळं सेमच आहे. म्हणजेच SI इंटू फाय आय प्लस HG इंटू 5G. प्रत्येकाचा फ्लक्स जो आहे रिलक्टन्स बरोबर, तो मी काय करते आहे, रिलक्टन्स काय अपोजिशन टू दॅट फ्लक्स. मग जो काय फ्लक्स आहे त्याला मल्टिप्लाय करतोय मी, HG ला पण जो काय फ्लक्स आहे त्याला मल्टिप्लाय केलेला आहे. अँड दॅट विल बी नथिंग बट, अकॉर्डिंग टू द ओम्स लॉ, I इंटू R म्हणजेच काय, व्होल्टेज इज देयर. सिमिलरली फाय इंटू S म्हणजेच काय, MMF तयार झालेला आहे, MMF ऑफ द आयन पार्ट. इथे MMF ऑफ द एअर गॅप, अँड MMF ऑफ द गॅप प्लस आयन पार्ट, इट इज नथिंग बट द टोटल MMF. हा यूज करायचा आपल्याला इथं फॉर्म्युला, कारण की वेगवेगळे फायचे व्हॅल्यू आपल्याला इथं दिलेले आहेत, नॉट टोटल फ्लक्स. ओके, त्यामुळे मी इथं आता पुन्हा नीट लिहिते आहे, तुम्हाला दिसत नाहीये वाटतं. इथपर्यंत झालेलं आहे का, SI मिळालेला आहे, HG मिळालेला आहे, लिहून झालेलं आहे का सगळ्यांचं. Yes, ma'am. What is the value of SI? 2976.19 divided by A. SG value is 3183.09 divided by A.
After this, I will write up so that you can understood. So we have calculated the value. You can tell me again the value. So here I am going to multiply SI into phi I. It is equal to, sorry, plus Hg into phi G. It is equal to MMF. MMF T. त्याच्याऐवजी तुम्ही इथं वरती अजून एक इक्वेशन लिहू शकता. MMF T it is equal to MMF of iron part plus MMF of gap part. हा पण तुम्ही लिहू शकता फॉर्म्युला. हा पण तुम्ही लिहू शकता आहे. We know that MMF of T it is equal to total MMF म्हणजेच काय MMF of the iron part plus MMF of the gap part. According to the Ohm's law MMF म्हणजेच काय आहे आयर्न पार्टचा व्होल्टेज म्हणजेच काय I into R. तसंच इथं I म्हणजेच काय फ्लक्स ऑफ द आयर्न पार्ट प्लस रिलक्टन्स ऑफ द आयर्न पार्ट प्लस Hg into phi G. आता इथे व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायचे आहेत. MMF टोटल MMF म्हणजेच काय नंबर ऑफ टर्न्स इंटू करंट N into I. टोटल MMF इंटू N into I. टोटल MMF कसं तयार होत आहे जेव्हा करंट पास होतो आहे नंबर ऑफ टर्न्स मधनं टोटल MMF तयार होत आहे आणि ते MMF डिस्ट्रीब्यूट झालेलं आहे आणि त्याचा आपण फॉर्म्युला घेतलेला आहे अकॉर्डिंग टू द ओम्स लॉ SI into phi I. मग SI आपल्याला माहिती आहे SI ची व्हॅल्यू किती आली हो सांगा का मला पुन्हा एकदा. SI 2976.19. 976. 2976 76. 70.76 76 ma'am. 19. 19. divided by A into phi I. Phi I किती आता phi I ची व्हॅल्यू किती आली आपली phi I किती आलेला आहे 10⁻³ प्लस Hg ची व्हॅल्यू किती आहे इथे दिलेली आहे 3183.09 डिवाइडेड बाय A इंटू phi G किती दिलेला आहे 0.8 into 10⁻³ so now you are going to multiply this and you are going to add it. phi I multiply करा आणि add करा divided by A 2976.19 into 10⁻³ प्लस ब्रॅकेट मध्ये 3183.09 into 0.8 into 10⁻³ ब्रॅकेट क्लोज किती येते किती येते 2976.19 into 10⁻³ प्लस ब्रॅकेट मध्ये 3183.39 3.09 into 0.8 into 10⁻³ ऍडिशन करायचे आहे किती येते व्हॅल्यू 55.22. हाँ tell me 552.2. पुन्हा एकदा सांगा 552.2. 552.2
एवढंच येते का? अजून काय येते? N into I ची व्हॅल्यू आली आहे मॅम. हे बरोबर आहे का? 552.2 ऑलरेडी डिवाइड केले ए नी. डिवाइड केला आहे ने. ए ची व्हॅल्यू दिलेली आहे तुम्हाला 0.01 मीटर स्क्वेअर. मला हे सांगा की काय येते हे? 5.52266. 5.52226. 5.52226 का अजून? मॅम दोन वेळा आहे. ओके, हे आहे ते. डिवायडेड बाय 0.01. 0.01 काय घेतलेला आहे मी? एरिया. दोघांचा पण एरिया एकच आहे, त्यामुळे एरिया आपल्याला दिलेला आहे तो 0.01 मीटर स्क्वेअर. आता हे मल्टिप्लाय केल्यानंतर नंबर ऑफ टर्न्स आपल्याला काय फाइंड आउट करायला सांगितलंय? करंट. नंबर ऑफ टर्न्स इंटू करंट. सो व्हॉट विल बी दॅट? करंटची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायला. नंबर ऑफ टर्न्स किती दिलेले आहेत? 175. सो 5.5226 divided by 0.01 आणि नंबर ऑफ टर्न्स सो इट विल बी 175. आता किती उत्तर येते बघा. व्हॉट इज दॅट फायनल व्हॅल्यू ऑफ करंट? 2.15. हा 2.15. 0.15. Okay, 3.15 ampere. Okay, you got the answer. So in this way you can solve the problem depending upon the leakage factor. फक्त इथे आपण वेगळा फॉर्म्युला काय यूज केलेला आहे? लिकेज फॅक्टर दिलेला आहे. लिकेज फॅक्टर दिलेला असेल की फाय आय आणि फाय जी ची व्हॅल्यू तुम्हाला वेगवेगळी मिळते आहे. मग जो काही तुम्ही रिलक्टन्स फाइंड आउट केलेला आहे एस आय आणि एच जी, त्याला फक्त मल्टिप्लाय करायचं आहे. एस आय इंटू फाय आय प्लस एस आय इंटू फाय जी. मग एस आय इंटू फाय म्हणजेच काय? एमएमएफ ऑफ आयन पार्ट मिळालेला आहे प्लस एमएमएफ ऑफ गॅप पार्ट. That will be nothing but the total MMF. That is total MMF is equal to MMF of iron part plus MMF of the gap part. म्हणजेच SI into 5I plus HG into 5G. That is total MMF. N into I म्हणजे total MMF आहे. हे मल्टिप्लाय करा डिवायडेड बाय A. मी कॉमन घेतलेला आहे. अगोदर पुटअप केलं A ची व्हॅल्यू तरी चालते SI आणि HG मध्ये, कारण की A दिलेला आहे. मला लक्षात आलं नव्हतं A ची व्हॅल्यू दिलेली आहे म्हणून. सो A ची व्हॅल्यू मी लास्टला पुटअप केलेली आहे 0.01. सो 0.01 इथे पुटअप केली तरी तुमचं उत्तर तेच येते. अगोदर पुटअप केली तरी तेच उत्तर येणार आहे. काय प्रॉब्लेम नाहीये. सो फायनली द लास्ट व्हॅल्यू इज 3.15 एम्पियर. Finish? Can I go for the second problem? Next problem? Yes, ma'am. Okay. Now our next problem is, you can write down. A rectangular iron core is shown in the figure. Full stop. It has mean length MEAN
mean length of magnetic path, mean length of magnetic path of 100 centimeter cross section, mean length of magnetic path of 100 centimeter cross section of 2 centimeter into 2 centimeter असं लिहायचं आहे. I will tell you 2 centimeter into 2 centimeter, 2 centimeter into 2 centimeter म्हणजे त्याची मीन लेंथ दिलेली आहे 2 सेंटीमीटर इंटू 2 सेंटीमीटर, 100 सेंटीमीटर मीन लेंथ दिलेली आहे आणि क्रॉस सेक्शन आहे 2 सेंटीमीटर इंटू 2 सेंटीमीटर. रिलेटिव्ह परमेबिलिटी of 1400, relative permeability of 1400, relative permeability of 1400, air gap of 5 mm, air gap of 5 mm, air gap of 5 mm, cut in the core, cut in the core, CUT, cut in the core, full stop. The three coils, three coils, COILS, three coils carried by the core, have number of turns, first write down, and A number of turns, A part, and A 335, and B capital B येते सबस्क्रिप्ट मध्ये 600, and NC 600, NC number of turns, त्या तीन कॉइल्स आहेत A, B आणि C, त्याचे नंबर ऑफ टर्न्स 335, 600 दिलेला आहे. अँड रिस्पेक्टिव्ह करंट R आणि त्याचे रिस्पेक्टिव्ह करंट IA 1.6 एम्पियर, IB and IC. IB it is 4 ampere, IC it is 3 ampere. Full stop. The direction of current are shown in the figure. The direction of current are shown in the figure. Find the flux in the air gap. Neglect leakage and fringing. Okay, so I will draw the figure. करंटची डायरेक्शन कशी आहे ते या फिगर वरून तुम्हाला लक्षात येईल. हे मी आता रब करते आहे, हे लिहिलंय तुम्ही. I will draw the figure. So this is the rectangular core. Air gap is there. It has mean length म्हणजे टोटल लेंथ दिलेली आहे. 2 मिनिटं थांबा.
So total length is given L. It is equal to, or I will write downward. Total length it is given as 100 centimeter. 100 centimeter. Cross section means area. It is given as 2 centimeter into 2 centimeter. So it is 4 centimeter square. 4 into 10 raised to minus 4 meter square. 2 centimeter into 2 centimeter, 4 centimeter square. That is 4 into 10 raised to minus 4 meter square. नंतर आता काय दिलेलं आहे? Relative permeability. So it is given relative permeability mu R of iron. It is given relative permeability 1400. Air gap of 5 mm. हा जो गॅप आहे that is Lg 5 mm. 5 into 10 raised to minus 3 meter. 5 into 10 raised to minus 3 meter. The 3 coils carried by the core have number of turns. आता coil कसे carried होतात बघा. करंट कसा carried होते बघा. I will show by the arrow. So this is the arrow. This is the current IA. Number of turns NA. NA ची व्हॅल्यू दिलेली आहे 335. NA दिलेला आहे, IA दिलेला आहे 1.6 एम्पियर. 1.6 एम्पियर. हे तुम्हाला व्हॅल्यू दिलेली आहेत मी मगाशीच. IA ची व्हॅल्यू 1.6, NA ची व्हॅल्यू 335. करंटची डायरेक्शन फक्त लक्षात ठेवा. अशी करंटची डायरेक्शन आहे. कशी आहे अशी. ओके. नंतर ND ची व्हॅल्यू म्हणजे इकडे आहे ND. सो सेम आय विल शो द डायरेक्शन. दिस इज IB करंट. I आणि B कॅपिटल. करंट कसा वाहतोय बघा. This is IB value. So this is the direction of current in this way. अशी फिगर आहे. अशी इकडे जातात करंट. ओके. So this is the direction of current. एरो बघा. मी एरो कसे ड्रॉ केलेले आहेत. एरो तुम्हाला लक्षात यायला पाहिजे. एरो वरनं आपल्याला इथे राईट हँड थंब रूल यूज करायचा आहे. लक्षात घ्या. हे करंटची डायरेक्शन फिगर मध्ये दिलेली आहे. IB आणि नंबर ऑफ टर्न्स. नंबर ऑफ टर्न्स NB नंबर ऑफ टर्न्स किती आहे 600 आहे आणि IB ची व्हॅल्यू आहे 4 एम्पियर. ते तुम्हाला दिलेलं आहे मी. 600 आणि NB ची व्हॅल्यू आहे 600 आणि IB ची व्हॅल्यू 4 एम्पियर. आता NC द करंट. See the current is going in this way. IC current. So these are the directions. IC current. Okay. IC current here value is 3 ampere. आणि NC number of turns. Number of turns इथे देते. NC किती आहे NC 600. इथे पण 600 आहे. इथे पण 600. हे झालेले आहेत तुमचे व्हॅल्यूज दिलेले. डायरेक्शन ऑफ करंट. फाइंड आउट द फ्लक्स इन द एअर गॅप. आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे. टू फाइंड
फ्लक्स इन द एअर गॅप 5G आपल्याला फाइंड आउट करायचे. निग्लेक्ट लिकेज अँड फ्रिंजिंग. Neglect leakage and fringing. Okay, so this is the value given, all the things. आता लक्षात घ्या, IA दिलेला आहे तर NA दिलेला आहे. I into N काय आपल्याला मिळतं? I into N काय मिळतं? MMF. म्हणजे प्रत्येक पार्टचा हा IA into NA इथे एक MMF तयार झालेला आहे. नंतर NC into IC इथे एक MMF तयार झालेला आहे आणि IB into NB इथे एक MMF तयार झालेला आहे. लक्षात घ्या. सो टोटल MMF will be nothing but MMF of the first part, MMF of the second part and MMF of the third part. मग तो आपल्याला MMF कॅल्क्युलेट करायचा आहे. लक्षात घ्या. मग तो MMF काय असणार आहे तो आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. सो वेदर इट विल बी what will be the positive part you are going to take, what negative part you are going to take. It will be depending upon the direction of current. It will be depending upon the direction of current. So आता तुम्ही काय लक्षात घ्या, आपल्याला राईट हँड थंब रूल वापरायचा आहे. इथं राईट हँड थंब रूल का वापरायचा आहे? बिकॉज दिस राईट हँड थंब रूल जेव्हा तुम्ही वापरता आहात, दिस 4 फिंगर विल इंडिकेट द डायरेक्शन ऑफ करंट. दिस 4 फिंगर, आता हे एरो कुठे आहे तिकडे जात आहेत, मग हे 4 फिंगर विल इंडिकेट द डायरेक्शन ऑफ करंट. In this way you are going to hold the conductor. This 4 finger will indicate the direction of current. The thumb will point what? The direction of what? Thumb काय point करतं? जर 4 finger denote the direction of current, then the thumb will point the direction of what? North pole. जिथनं तुमची magnetic lines of forces start होत आहेत तिथनं. So असा तुमचा डायरेक्शन ऑफ द करंट कसा आहे, तुम्ही होल्ड कसा करणार आहे कंडक्टर, असा होल्ड करणार आहे. So the current is flowing in this way and you are going to hold in this way. Thumb कुठे पॉइंट करतोय? आपला thumb असा पॉइंट करतो आहे. So this will be the north pole and this will be your south pole. This will be your north pole and this will be your south pole. आता नॉर्थ कडून साऊथ कडे तुमच्या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस जात आहेत. कशा जात आहेत? नॉर्थ कडून साऊथ कडे. सो इट इज गोइंग फ्रॉम नॉर्थ टू साऊथ. इनसाइड द मॅग्नेट बघायचे, लक्षात घ्या, बाहेरचे घ्यायचे नाहीत आपल्याला. आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचे आहेत? जे काय लाईन्स ऑफ फोर्सेस इनसाइड द कोर असतील, बाहेर न घ्यायच्या नाहीयेत, इनसाइड द कोर्स बघायचे आहेत. गोइंग फ्रॉम इनसाइड द कोर. सो व्हॉट विल बी द डायरेक्शन, वेदर इट इज क्लॉकवाइज और अँटी क्लॉकवाइज? नॉर्थ कडून ते साऊथ कडे चाललाय, मग ते क्लॉकवाइज आहेत का अँटी क्लॉकवाइज आहेत? क्लॉकवाइज. क्लॉकवाइज. अँटी क्लॉकवाइज. क्लॉकवाइज आहेत का अँटी क्लॉकवाइज आहे? घड्याळाप्रमाणे जात आहेत मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस. नॉर्थ कडून साऊथ कडे, साऊथ खाली आहे तुमचा, नॉर्थ कडून साऊथ कडे जाताय तुम्ही असं, मग ते क्लॉकवाइज आहे का अँटी क्लॉकवाइज आहे? आतले बघायचे आपल्याला, कोर मधले आतले, बाहेरून जाऊ नका. मी काय सांगते लक्षात घ्या, आपल्याला बाहेरचे मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स नको आहेत, आपल्या कोरच्या आत मॅग्नेटिक फील्ड पाहिजे. मग कोरच्या आत जर आपल्याला जायचं असेल तर आपण नॉर्थ कडून साऊथ कडे असं जाणार आहोत, असं नाही जाणार बाहेर कडून. आपल्याला आतून जायचंय, नॉर्थ कडून साऊथ कडे जायचं आहे. मग नॉर्थ कडून साऊथ कडे जेव्हा जातो आहे तेव्हा ही मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस क्लॉकवाइज आहेत का अँटी क्लॉकवाइज आहे? क्लॉकवाइज. क्लॉकवाइज आहे. मग जेव्हा हे मॅग्नेटिक फील्ड क्लॉकवाइज असेल त्यावेळेस हा जो प्रोडक्ट आहे Na इंटू IA तो काय घ्यायचा आपण? पॉझिटिव्ह घ्यायचा. क्लॉकवाइज असेल तर पॉझिटिव्ह घ्यायचा. लक्षात आलेलं आहे का? येस मॅम. Okay, so that Na into IA you are going to take positive. So which factor you are going to take positive, that I will write here. हे सगळं मी तुम्हाला लिहून देणार आहे, लक्षात घ्या. So Na into IA will be what? Positive. Na into IA will be positive. आता NB ला जावा. NB ला गेल्यानंतर तुम्ही कसं होल्ड करणार आहे? राईट हँड असा यूज करणार आहे. यू आर गोइंग टू होल्ड इन दिस वे. आता जेव्हा तुम्ही असं, म्हणजे हे 4 फिंगर कसे असणार आहेत? यू आर गोइंग टू होल्ड इन फॉर दिस वे अँड यू आर गोइंग टू होल्ड दिस. सो थंब विल पॉइंट वेअर? डाउनवर्ड और अपवर्ड? थंब कुठे जाणार आहे तुमचा? डाउनवर्ड. डाउनवर्ड. जाणार आहे. सो नॉर्थ पोल विल बी
downward and south pole will be what? Upward. North pole will be downward and south pole right hand ने यूज करायचा, लेफ्ट हँड नाही यूज करायचा. त्यामुळे तुम्ही असा होल्ड करणार आहे. So you are going to hold in this way. So thumb will point downward. So this is north pole and this is south pole. So north कडून आता साऊथ कडे जायचे आपल्याला. बाहेर न जाऊ नका, आतनं जावा, कोर मधनं. सो नॉर्थ कडून तुम्ही साऊथ कडे जाता आहात. नॉर्थ कडून तुम्ही साऊथ कडे जाता आहात म्हणजे ते क्लॉकवाईज आहे का अँटी क्लॉकवाईज आहे? अँटी क्लॉकवाईज. अँटी क्लॉकवाईज. एनबीच म्हणते मी. कसं आहे ते, क्लॉकवाईज आहे का अँटी क्लॉकवाईज आहे? म्हणजे तुम्ही 6 वाजले असतील खाली आणि तुम्ही क्लॉकवाईज आहे मॅम. क्लॉकवाईज क्लॉकवाईजच आहे ना. नॉर्थला तुम्ही 6 कन्सिडर करा, संध्याकाळचे 6 वाजलेत. आणि साऊथला तुम्ही काय आहे, सकाळचे घड्याळ बघा, सकाळचे दुपारचे 12 वाजलेत. मग 6 वाजून तुम्ही असं जाताय, संध्याकाळचे 6 वाजून तुम्ही रात्रीचे 12ला कसं जाणार आहे? क्लॉकवाईजच जाणार आहे ना. घड्याळ एक समजा हे घड्याळ आहे, नॉर्थ कडून साऊथ कडे जायचं आहे म्हणजे इट विल बी क्लॉकवाईज. क्लॉकवाईज. सो दिस प्रोडक्ट, व्हॉट प्रोडक्ट, कुठलं प्रोडक्ट आहे? एनबी इंटू आयबी विल बी ऑल्सो व्हॉट? पॉझिटिव्ह. एनबी इंटू आयबी विल बी पॉझिटिव्ह. आणि लास्ट आता एनसी इंटू आयसी. कसं धरणार आहे तुम्ही कंडक्टर? असा तर धरू शकत नाही कारण की एरो कुठे आहेत? खाली जात आहेत. म्हणून खालून असा घ्यायचा आहे आणि नंतर मग असं घ्यायचं आहे कंडक्टर. खालून घेऊन हे एरो इंडिकेट करतायत डायरेक्शन ऑफ द करंट. So this forefinger will indicate the direction of current. So you are going to take from inside this like that conductor and you are going to hold in this way. In this way you are going to hold. So where is your thumb pointing? This side. या thumb point कुठं होतोय? या साईडला. म्हणजे इथं नॉर्थ पोल आहे आणि इथं साऊथ पोल आहे. लक्षात घ्या. इथं नॉर्थ पोल आहे आणि इथं साऊथ पोल आहे. This is the north pole and this is the south pole. And now from north pole to south pole inside the core you are going to take the magnetic lines of force. So north to south जेव्हा तुम्ही जाता आहात तेव्हा क्लॉकवाईज आहे का अँटी क्लॉकवाईज आहे? अँटी क्लॉकवाईज. अँटी क्लॉकवाईज आहे. त्यामुळे हा जो आहे मायनस एनसी इंटू आयसी यू आर गोइंग टू टेक व्हॉट? एनसी इंटू आयसी यू आर गोइंग टू टेक नेगेटिव्ह, दॅट इज मायनस. सो नेट एमएमएफ, टोटल एमएमएफ कसा मिळतो आपल्याला? एमएमएफ टोटल इट विल बी नथिंग बट पॉझिटिव्ह एनए इंटू आयए बिकॉज इट इज क्लॉकवाईज प्लस एनबी इंटू आयबी इट इज क्लॉकवाईज आणि मायनस एनसी इंटू आयसी बिकॉज इट इज अँटी क्लॉकवाईज. मग एनए इंटू आयए मल्टिप्लाय करा, प्लस करा एनबी इंटू आयबी मल्टिप्लाय करा आणि मायनस करा एनसी इंटू आयसी मल्टिप्लिकेशन. सो यू विल गेट व्हॉट? नेट एमएमएफ. आलं का लक्षात? आलं का पार्ट हा लक्षात? हो का नाही? येस मॅम. ओके. येस मॅम. यू हॅव रिटन दिस ऑल द गिवन डेटा. गिवन डेटा झाल्यानंतर मी तुम्हाला सोल्युशन सांगते आहे वर्ड्स मध्ये, ते लिहा तुमच्या नोटबुक मध्ये आणि देन यू कॅन राईट दिस नेट एमएमएफ. फिगर ड्रॉ केलेली आहे ना? फिगर ड्रॉ केलेली आहे. इथं तुम्ही लिहू शकता नॉर्थ पोल, इथं साऊथ पोल, मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स दाखवा इथं क्लॉकवाईज. नंतर इथं साऊथ पोल आहे, इथं नॉर्थ पोल आहे. मॅग्नेटिक फील्ड दाखवा नॉर्थ टू साऊथ. नॉर्थ टू साऊथ जाते, लक्षात घ्या. नॉर्थ टू साऊथ इकडे जात आहे. नंतर इथं नॉर्थ पोल आहे, इथं साऊथ पोल आहे. नॉर्थ टू साऊथ आपल्याला जायचं आहे. अँटी क्लॉकवाईज आहे एनसी इंटू आयसी. एवढं हे सगळं फिगर मध्ये येऊ दे. And then I will give the solution in written part. Don't write this MMF part. Only you are going to write the given data. Write down. 5 मिनिटं मला लागतील सोल्युशन करायला. फक्त हे करा. By applying the right hand thumb rule, write down the solution. By applying the right hand thumb rule, by applying the right hand thumb rule, comma, it is easy to see that flux produced by the coil
flux produced by the coil current, flux produced by the coil current IA, I capital A subscript मध्ये capital IA and IB, I capital आणि B subscript मध्ये capital IA and IB is in clockwise direction, and the flux produced by IC is in anti-clockwise direction, through the core, core मधनं पाहिजे आपल्याला, लक्षात घ्या, बाहेरून नाही, through the core. So now write down this factor. So total MMF bracket मध्ये capital T ल्या, bracket मध्ये MMF ल्या आणि subscript मध्ये T. Total MMF, it is equal to NA into IA plus NB into IB minus NC into IC. Now I have multiplied all this term. You can do on the calculator part. आपल्याकडे टाइम नाहीये. 1136 एम्पियर टर्न येते आपलं उत्तर. नेट MMF कॅल्क्युलेट करू शकता तुम्ही. 1136 येते. 1136 एम्पियर टर्न. हे झालं नेट MMF. आता नेहमीच्या पद्धतीने सगळं सॉल्व करायचं आहे, लक्षात घ्या. कॅल्क्युलेट करा आयन पाथ साठी SI, कॅल्क्युलेट करा एअर गॅप साठी SG, आणि नंतर टोटल रिलक्टन्स S इज इक्वल टू SI प्लस HG. ते मी तुम्हाला सॉल्व करून देते 5 मिनिटात. लिहून घ्या तुम्ही पाहिजे असेल तर. So I will solve it. So SI, I have written SI part. SI it is equal to Li mu 0 mu Ri into AI. Okay. So that value directly I will write down the value. So 0.995 divided by 4 pi into 10 raised to minus 7 into 1400 into A. ओके. AI म्हणजे A घेतले. निग्लेक्ट फ्रिंजिंग आणि निग्लेक्ट लिकेज आहे, त्यामुळे AI इट इज इक्वल टू AG इट इज इक्वल टू A, phi इट इज इक्वल टू 5G इक्वल टू 5. ओके. हा, A ची व्हॅल्यू दिली आहे. A ची व्हॅल्यू दिलेली आहे, मान्य आहे, कारण आपल्याला AI ची व्हॅल्यू दिली नाही, AG ची व्हॅल्यू दिली नाहीये. त्यामुळे आपण लास्टली सबस्टिट्यूट करणार आहे A ची व्हॅल्यू. मी म्हणून AI इट इज इक्वल टू A घेतलेलं आहे. लास्टली सबस्टिट्यूट करा, नाहीतर इथे सबस्टिट्यूट करा, दोन्ही पण चालते. ओके. सबस्टिट्यूट करा, नाहीतर पाहिजे इथं तर तुम्हाला कॅल्सीवर सॉल्व्ह करायला लागेल. मी सबस्टिट्यूट नव्हतं केलं म्हणून मी उत्तर लिहिते इथं, नाहीतर सबस्टिट्यूट करून लिहू शकता. सो 565.568 डिवायडेड बाय A. सबस्टिट्यूट केली तरी चालेल, SI मिळून जाईल इथं. 565.568 डिवायडेड बाय A. नंतर SG ची व्हॅल्यू LG डिवायडेड बाय म्यू 0 म्यू RG इंटू AG. LG किती येते आहे 5 इंटू 10 रेज टू मायनस 3 डिवायडेड बाय 4 पाय इंटू 10 रेज टू मायनस 7 इंटू 1 इंटू AG म्हणजेच A. त्याची व्हॅल्यू येते 3978.87 डिवायडेड बाय A. HG ची व्हॅल्यू पुन्हा एकदा सांगते. SI येतोय तुमचा 565.568 डिवायडेड बाय A. HG येते 3978.87 डिवायडेड बाय A. So total reluctance, total S
इट इज इक्वल टू SI प्लस HG. SI प्लस HG ची व्हॅल्यू येते आहे 4544.438 डिवायडेड बाय A. ओके. आता तुम्ही A ची व्हॅल्यू आणि काय आहे ती सबस्टिट्यूट करू शकता. S म्हणजेच काय आहे, टोटल MMF डिवायडेड बाय 5. इट इज इक्वल टू 4544.438 डिवायडेड बाय A ची व्हॅल्यू इथे सबस्टिट्यूट करा. A किती दिलेला आहे, 2 × 10⁴ × 10⁻⁴. Okay, the answer is 4544.438 divided by 4 × 10⁻⁴. ही A ची व्हॅल्यू पुटअप केलेली आहे. नेट MMF, आपला नेट MMF किती आलेला आहे, 1136. 1136 डिवायडेड बाय 5 आपल्याला माहित नाहीये, आणि हे 4544.438 डिवायडेड बाय 4 × 10⁻⁴. मग 5 ची व्हॅल्यू हा इकडे घ्या आणि हे दोन्ही पण इकडे घ्या. मग 5 ची व्हॅल्यू लास्टली 5 ची व्हॅल्यू किती येते आहे, दॅट इज 5. इट इज इक्वल टू 100 मायक्रोवेबर. 100 मायक्रोवेबर म्हणजे 10⁻⁶. 100 × 10⁻⁶. that is the value of 5. 100 × 10⁻⁶ वेबर, that is the value of 5. आता हा जो 5 आहे, निग्लेक्ट लिकेज सांगितलेला आहे, त्यामुळे 5I इट इज इक्वल टू 5G इट इज इक्वल टू 5. म्हणजे एअर गॅपचा फ्लक्स 5G हाच आहे, आयन पाथचा पण फ्लक्स हाच आहे, दॅट इज 5. व्हॅल्यू इज 100 मायक्रोवेबर. that is it is equal to 5G. That is it is equal to 5G. आलं का लक्षात? Yes, ma'am. Okay. So that will be end of the air gap problems. We have taken the problems. Whatever the remaining problems जर असतील तर मी तुम्हाला होमवर्क साठी देते. माझ्याकडे आता नाहीये, नंतर उशीर झाला. आता एकच प्रॉब्लेम आहे, तो आपण नंतर बघूया. नाहीतर बाकीचे सगळ्या टाइपचे प्रॉब्लेम मी घेतलेले आहेत. ओके विथ दिस? So that will be the end of the air gap problem. And remaining one problem is that I will give for homework. You can try from the assignment. I will give you. I will give in the assignment. So thank you for listening. Whatever the present, किती student present आहे? 52. I will take the present अगोदरच्या लेक्चरच्या प्रमाणे घेते present. ओके? असं आहे का कोण अगोदर लेक्चर मध्ये ऍब्सेंट होता आणि आता प्रेझेंट आहे? नाईन्टीन का? चालतंय. I will mark the present. मॅम रोल नंबर 2. रोल नंबर 2 19 प्रेझेंट होते का? प्रेझेंट आहेत आताच्या लेक्चरला. चालते. 30 30. हा. ओके. 69 ओके. 63 ma'am. 24 ओके. आय विल टेक द प्रेझेंटी. हळूहळू सगळेजणच वाढायला लागतात. 105 मिनिटात मी प्रेझेंटी घेते. रोल नंबर 1. Yes, ma'am. रोल नंबर 2. यस मॅम. 3. प्रेझेंट. 4. Present. 5. रोल नंबर 5. रोल नंबर 5 आहे का? अब्सेंट. रोल नंबर 6. यस मॅम.
7 absent. Roll number 8. Yes, ma'am. 9 10 Present, ma'am. 11 Yes, ma'am. 12 Yes, ma'am. 13 आहे. 13 आहेत का? Present. 14 Present. 15 आहे. 16 Present. 17 आहेत. 18 आहे. 19 Present. 20 absent. 21 22 Present. 23 absent. 24 Present. 25 absent. 26 आहे. 27 आहे. 28 आहे. 29 30 Present. 31 आहे. 32 आहे. Present. 34 absent. 35 आहे. 36 आहे का? 37 आहे. 38 आहे. 39 आहे. 40 Yes, ma'am. 41 absent. 42 आहे. 43 आहे. Present. 44 आहे. 45 आहे. 46 आहे. 47 आहे. 48 Present, ma'am. आहे. 49 Present, ma'am. 50 absent. 51 आहे. 52 आहे. 53 आहे. 54 आहे का? 54 absent. 55 आहे. 55 आहे. 56 आहे. 57 आहे. 58 आहे. 59 आहे. 60 Yes, 60 आहे. ma'am. 61 Present, ma'am. 62 Yes, 64 आहे. ma'am. 63 आहे. 64 आहे. 65 absent. 66 absent. 67 absent. 68 absent. 66 67 68 69 आहे. 70 Yes, ma'am. 71 absent. See the absent roll number. 5 आहे का? 7 9 20 21 23 25 29 34 36 41 50 54 65 66 67 68 71. Okay, we will stop here.